नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस एम अकॅडमी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत आपण जर पाहिलं तर काल 10 तारखेला एक GR प्रसिद्ध झालेला आहे पोलीस भरती संदर्भात। जाणून घेऊ संपूर्ण बातमी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरला आहात, आताच सबस्क्राईब करा। महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यास येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत हा GR प्रसिद्ध झालेला आहे। आपण तारीख पण पाहू शकता। एकंदरीत तारीख जी आहे ती कालची तारीख आहे 10 सप्टेंबर 2025। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या GR मध्ये काय देण्यात आले आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई जी रिक्त पदे आहेत ते भरण्यासाठी एक GR प्रसिद्ध झालेला आहे। या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण GR पाहणार नसून एक महत्त्वाचा अपडेट जाणून घेऊ। तेच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। आता पहा, याच्यामध्ये असं देण्यात आले की सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुती भरतीत प्रक्रिया करताना आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे। याऐवजी काय केले त्याने सन 2022, 23, 24, 25 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुती भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येणार आहे। एकंदरीत विद्यार्थ्यांना जे आहे ते पात्र ठरण्यात येणार आहे। सन 2022, 23, 24च्या विविध जे संबंधित पद आहेत या पदाच्या संदर्भात विविध कमाल वयमर्यादा ओलांडलेल्या म्हणजे वय झाला असेल त्यांना उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुतीत भरतीत जे आहे ते प्रक्रियेकरिता तुम्ही आवेदन करू शकता असं इथं देण्यात आलेलं आहे। महत्त्वाचा असा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असा हा GR आहे। GR तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, त्यावरती हा GR मी टाकणार आहे। धन्यवाद। जय शिवराय।